नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात मित्र. तर अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथं सर्व व्हीपीएन जे असेल ते आपल्या इथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप येतो, आपल्याला ओपन करायचं. तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इमेज दिलेत. तर यातून तुम्ही कोणताही की त्या इमेज घेतल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक होण्याची जी लेअर असेल ती 30 सेकंदपर्यंत करा. परत लावून इथं ओव्हरलेमध्ये जाऊन ॲडवरलेमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा इथे भेटवायला इथे व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून ह्याचा जो काही ॲड असेल तो सर्व इथं एक्स्ट्रा इथे करून घ्यायचा आहे. इथं एक्स्ट्रा वगैरे इथे झाल्यानंतर आता बिटनुसार इथे इमेज असेल तर इथे स्प्लिट करायचं आहे. आता बिटवरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती यायचे, येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती यायचे. आता आपल्या मित्रांनो काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं बिट 4 वरती येऊन इथे स्प्लिट करता. इथे मित्रांनो जेवढे काय बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील ते स्प्लिट करा आणि त्यानंतर बिटवाला जो व्हिडिओ असेल तो इथे डिलीट करा. डिलीट केल्यानंतर इथे सेकंड इमेजवरती येऊन इथं आपल्याला रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज रिप्लेस करायचा असेल तो इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्र, अशा प्रकारे तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं फ्रेम फेड इन हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. केल्यानंतर परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत इथं कॉममध्ये येऊन इथं एक अशा प्रकारचं इथं ॲनिमेशन भेटणार आहे. त्याचं नाव मित्रांनो एक अशा प्रकारे श्रिंक अँड बाउन्स अशा प्रकारचं तिथं अप्लाय करा. परत नंतरच्या जे ते इथं इमेजवरती येऊन इथं कॉममध्ये जाऊन इथं जिथे आपल्याला स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा जो ॲनिमेशन सुद्धा अप्लाय करा. परत नंतरच्या तिथे इमेजवरती येऊन इथं इनमध्ये येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टल हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. परत नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन जायचं परत इथं कॉममध्ये येऊन इथं ट्रेंड 4 द्यायचा आहे. परत नंतरचं जे ते इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपल्या इथं कॉममध्ये जाऊन मॅजिक कार्ड हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतर जे ते इमेजवरती येऊन जायचं आहे, परत तिथं आपल्याला इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर तुम्ही वरती ॲनिमेशन बघू शकता. तर अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तो इथं तुम्ही अप्लाय करून टाका. परत नंतर शेवटच्या इमेजवरती जायचं आहे, परत आपल्या इथं इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर एक स्विंग म्हणून एक मित्रांनो आहे मित्रांनो, स्विंग बॉटम, तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर आपल्या इथं इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी सुरुवात लिहून जायचं आहे. त्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये चॉटिक पास अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट येतो इथे भेटेल त्या इमेजमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे करा. परत सेकंड इमेजमध्ये जायचं आहे. परत आपल्या स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे एक इफेक्ट भेटणार मित्र, त्याचं नाव आहे मित्रांनो रिजन कलर. तर तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे इमेजमध्ये इथे करा. परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत इथं डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं एक रोज पोर्ट्रेट हा जो इफेक्ट येतो आपल्याकडून ॲडजस्टमेंट होते इमेजमध्ये इथं कर. परत नंतरच्या इमेजवरती जाऊन इथं बीजी प्रोजेक्शन हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे भेटेल इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट होते इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, इमेजवरती येऊन बॉडी पिकमध्ये जाऊन पॉड असेंबल हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजमध्ये इथे करून टाक. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. जर का तुम्हाला इफेक्ट इथे भेटत नसेल तर वरती सर्च कर, त्याचं नाव मिळतं 3 शॉर्ट स्लॅम. तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट एंडपर्यंत इथे करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलाच इथे व्हिडिओ इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्याचा तर सुरुवात होऊन झालं मित्र. तर मित्र, आपल्या जिथे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा. तर मित्र, अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंड निवडीचे रोज येत असतात. तर मित्र, भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.